हॅलो अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी खूप दिवसांनी व्लॉग बनवते. मी प्रज्वला स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मीरासाठी मी नेहमीच काही ना काहीतरी स्नॅक्स बनवत असते. सो आज मी डिसाईड केले की तिच्यासाठी डिंकाचे लाडू म्हणजेच ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवायचे. सो ही माझ्या आईची रेसिपी आहे. ती नेहमीच मला डिंकाचे लाडू बनवून पाठवत असते. म्हणून मी डिसाईड केले की तिच्यासाठी मी घरीच बनवते आणि मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. सो मी इथे ड्रायफ्रूट्स सगळे कट करून ऑलरेडी घेतलेत. ती झोपली होती तेव्हा सगळे कट करून घेतलेत, कारण ती उठल्यावर तर मला काही करून देत नाही. फक्त खजूर आणि गूळ मला कापून घ्यायचा आहे. मी आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते. वेळ तसा मिळत नाही, बेबी सांभाळता सांभाळता खूप सगळा दिवस असाच निघून जातो. पण मला खूप आवडतं ब्लॉग शूट करायला, एडिट करायला, म्हणून मी बनवते. सो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की. तर गूळ आणि खजूर कापून झालेलं आहे. ते सगळे ड्रायफ्रुट्स मी घेतले. सो मी आता एक एक करून त्यांना रोस्ट करणार आहे. एक एक करून रोस्ट करायचे म्हणजे त्यांचे फ्लेवर्स कमी होत नाहीत आणि खूप म्हणजे छानपैकी ते रोस्ट होतात. सो लेट्स गो. खूप जास्त वेळ पण रोस्ट नाही करायचे, नाही तर ते करपून जातील आणि एकदम कमी गॅसवर ते सगळे रोस्ट करून घ्यायचे.
आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला बघूया मीराला लाडू आवडतात की नाही. काय आहे हा मीरा छान आहे. इकडे बघा मीरा छान आहे. छान आहे. थँक्यू.